नमस्कार मित्रांनो, मी आता ज्या रस्त्यावरती उभा आहे ना, या रस्त्यासाठी आपण एक सामान्य नागरिक म्हणून टॅक्स भरतो। त्या टॅक्सच्या माध्यमातून हा रस्ता बनवला जातो आणि मग ह्या रस्त्याच्या बाजूला लागणाऱ्या गाड्यांवरती महानगरपालिका पार्किंगच्या स्वरूपामध्ये टॅक्स घेते। तुम्ही जर पाहाल, माझ्या मागे या तुम्ही, की इथं तुम्ही जर पाहाल, इथे एक बोर्ड लावलेला आहे, इथं पे अँड पार्क लिहिलेलं आहे 4 व्हीलरच्या गाड्यांसाठी। पण हा पे अँड पार्क कशासाठी, हा माझा एक साधा सवाल आहे महानगरपालिकेला। कारण तुम्ही जर टॅक्स भरताय, टॅक्सच्या माध्यमातून हा रस्ता होतोय, तर मग हा पे अँड पार्क कशासाठी या कॉन्ट्रॅक्टरला हा सामान्य लोकांच्या पैशातून उभा राहिलेला रस्ता वापरण्यासाठी दिला जातो। यावरती आजपर्यंत जर महानगरपालिकेला कोणी प्रश्न विचारणार नसेल, तर मग मला असं वाटतं की आपण एक सामान्य नागरिक म्हणून आपला काही हक्क नाही आहे। आपण टॅक्स भरा, टॅक्सच्या माध्यमातून हा सार्वजनिक रस्ता होतो आणि सार्वजनिक रस्त्याच्या माध्यमातून, पार्किंगच्या माध्यमातून ही महानगरपालिका पैसा घेणार। हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे की कशासाठी, दोन्ही बाजून सामान्य माणसाला का ओरबडलं जातंय, हा प्रश्न आपण का विचारायचा नाही, हा एक सामान्य प्रश्न मला पडला। यावरती तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा।